नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आपल्या मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये आलेलो आहे, जे की मोहम्मदवाडीमध्ये आहे. आपल्या दुकानाच्या जवळच आहे. आपली मॅन्युफॅक्चरिंग फर्म 2000 सालीपासून आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. तर या तुम्हाला आपलं मॅन्युफॅक्चरिंग फर्म दाखवतो. तर इथं बघू शकता, हे मेटलचं रॅक आहे. ह्याच्यावरती आपण सगळे असे शीट्स ठेवलेले आहेत. 4 बॅटची शीट येते ही. ह्याच्यामध्ये भरपूर कलर्स येतात आपल्याला. हाय ग्लॉसमध्ये येतं, नॉर्मल मॅट फिनिशमध्ये पण येतं. भरपूर असे कलर्स येतं, बघू शकता. हे असं ब्राऊन टेक्स्चरमध्ये फिनिश आहे. हे बघू शकता, ही अशी ब्राऊन टेक्स्चरमध्ये फिनिश येते. असं लाईट ह्याच्यात फिनिश आहे. हे डार्क ब्राऊन वॉलनट फिनिशमध्ये येतं. तर असे भरपूर कलर्स आणि टेक्स्चर्समध्ये आपल्याकडं अवेलेबल असते. असे शीट्स यूज करतो आपण. तसंच आपण इथं एक बघू शकता, हे असं छोटंसं सेंटर टेबल बनवलेलं आहे. तर हे कमर्शियल प्लायमध्ये आपण बनवलेलं आहे. वरती अशी ग्लास दिलेली आहे आपण. मध्ये असं हे फुलांचं डिझाईन दिलेली बघू शकता. आणि खाली ही पूर्ण कमर्शियल प्लायची फ्रेम आलेली आहे ह्याच्यात. तसंच आपण इथं आपल्या शॉपसाठी इथं बघू शकता, हे स्लायडिंग वॉर्डरोबचं हे डोर आहे. आता स्लायडिंग वॉर्डरोब तयार होते, त्याचा डोर आहे हो. तर त्याचा डोर आता आपण बनवतोय. तर इथून पुढं आपल्याला मोशन शेड सांगतील, जे की आपले हेड कार्पेंटर आहेत. ही स्लायडिंग वॉर्डरोबचा दरवाजा आहे. ॲक्रेलिक ग्लॉसीमध्ये आहे. हे टी पट्टी एस स्टील पट्टी लावलेली आहे आणि इथं फेविकॉल लावत आहे. टी पट्टीचा गुरु आहे, ह्याच्यात स्टील पट्टी बसणार. मी दाखवतो तुम्हाला. हे 10 mm ची स्टील पट्टी आहे. अशी पट्टी लावून झाली आहे. आता हे दरवाजा पूर्ण फायनल झाला आहे. तर आता इथं मोशन शेड आपलं स्लायडिंगचं डोर फायनल करतायत. तोपर्यंत मी तुम्हाला पुढचं आपलं हार्डवेअरचं दाखवतो. या इकडं. तर इकडे बघू शकता, इथं आपण हे असे मिरर ठेवलेले आहेत. हे आपण 3 फीटचे 4 फीटचे मिरर, म्हणजे जसं कस्टमरच्या कस्टमायझेशनच्या अनुसार आपण वॉर्डरोब्सवरती लावतो. स्लायडिंगचे पण मोठे मिरर्स असतात. हे नॉर्मल 3 फीटचे मिरर्स आहेत. तर इथंच आपले असे स्क्रूज वगैरे ठेवलेले आहेत. आपण असे जे पण हार्डवेअरचे आयटम्स आहेत ह्याच्यामध्ये बघू शकता. आपण हँडल्स वगैरे हे असे प्रॉपर हँडल्स, नाही का, हेवी आयटम सगळे हे असे मोठेवाले हँडल, 1 फुटाचे हँडल्स आहेत. असं पूर्ण हार्डवेअर इथं आपण स्टोअर केलेलं आहे. इथंच बघू शकता, इथं आपण हे आता स्लायडिंग वॉर्डरोबचं जे वरचं पॅनल आहे ते इथं आपण आता बनवतोय. तर बघू शकता, इथं आपण आता हे स्क्रू फिटिंग करतो. ह्याला असं स्क्रू फिटिंग होते दुसऱ्या साईडने. ह्याच्याच दुसऱ्या साईडला इथं बघू शकता, इथं हे केलेलं आहे आपण. हे असं चॅनल फिटिंग केलेलं आहे. हे सॉफ्ट क्लोजचं चॅनल आहे आणि समोरची अशी पट्टी आहे स्लायडिंग वॉर्डरोबची, त्यांनी हे चॅनल हाईड होतं. आणि हे सॉफ्ट क्लोजचं चॅनल दिलेलं आहे आपण. हे बघू शकता पूर्ण असं हे 6 फुटाची पट्टी आहे टोटल. तर इथं मी आपल्याला आपली एज बाइंडिंगची मशीन दाखवणार आहे. तर इथं बघू शकता, हे आपली एज बाइंडिंगची अशी ही मशीन आहे. तर इथं हे आपलं रोलरचं युनिट आहे, त्याच्यावरती आपण PVCची एज बाइंडिंग लावलेली आहे. अशी पट्टी बघू शकता, ही अशी रोल होती. ह्याच्यावरनं आपण इथं गम येतो बाहेर. तर ती गम आणि पट्टी बरोबर एकत्र लागून ह्या ऑफिस टेबलचा हो टॉप केलेला आहे तयार आपण. त्याच्यावरती आपण ही PVC एज बाइंडिंग करतोय. ती तशी ती एज बाइंडिंग लागून जाते त्याच्यावर. तर ही पूर्ण 2x4चं टॉप आहे मशीनचं. एज बाइंडिंगची मशीन आहे आपली ही. तर ह्याला 165 डिग्री सेल्सिअसवर हीट करावं लागतं. हीट केल्यानंतर जे सॉलिड गम आहे ते मेल्ट होतं आणि ते मेल्ट झाल्यानंतर मग ह्याच्यावर आपलं पेस्ट करू शकतो आपण. तर आता मी तुम्हाला आपली पॅनल्सची मशीन दाखवणार आहे. या दाखवतो. तर इथं हे आपलं स्लायडिंग वॉर्डरोबचं हे डोर आहे, बघू शकता. ह्याच्यावर आता मिरर लावायचं आहे आपल्याला. असं इथं हँडल फिटिंग केलेलं आहे. आणि ही बघू शकता, ही अशी पॅनल्सची मशीन आहे पूर्ण. ही अशी ह्याच्यावरती आता ही कटिंग होती, बघू शकता. तिथं असे हे 2 ब्लेड्स येतात, कटिंग ब्लेड जातात तिथं, बघू शकता. मागं पण तिथं असं क्लिनिंग करायचं ठेवले. आणि ह्या साईडला बघू शकता, हे बघा आता हे प्लाय कटिंग होतं आहे पूर्ण. असं प्लाय कटिंग होताना दिसेल तुम्हाला. प्लायची शीट आहे, ती प्रॉपर अशी कटिंग होती. ब्लेडमध्ये कटिंग होती पूर्ण. फिनिशिंग एकदम क्रिस्प अँड क्लिअर आहे ती फिनिशिंग. आणि तिथं बघू शकता ते 2 डस्ट कलेक्टर आहेत, त्याच्यामध्ये सगळं वूडची डस्ट कलेक्ट होती, बघू शकता तुम्ही.